नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत झटपट बनले जाणारे गॅसचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोह्याचे कुरकुरे. तुम्ही इथे हे कुरकुरे पाहू शकता. अगदी दिसायला सुरेख दिसतात, खायला तर अप्रतिम लागतात, त्याचबरोबर अगदी खुसखुशीत होतात. अगदी लहान मोठे कोणीही खाऊ शकेल इथपर्यंत. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका चाळणीमध्ये वाटीने मोजून 3 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. स्वच्छ निवडून घेतल्यानंतर आता आपल्याला हे पोहे वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पोहे एका बाउलमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये 1 ग्लास आपण पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला हे पोहे असेच अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचे आहेत. अर्ध्या तासानंतर एका परातीमध्ये भिजवलेले संपूर्ण जे पोहे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. पोहे हे पटकन भिजले जातात आणि ते छान असे मऊसूद होतात. तर संपूर्ण पोहे पहा इथे एका परातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता हे काढून घेतलेले पोहे आपल्याला हातानेच असे चुरून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे मऊसूद बनले जातील. आता आपण या पद्धतीने हाताने थोडं थोडं हे पोहे घेऊन मळत राहायचं आहे आणि त्यांना छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी इथे मी पोहे असे मळून घेतलेले आहेत हाताने आणि ते छान असे पीठ कसं मऊसूद बनलं जातं त्या पद्धतीने हे पोहे इथं बनले गेलेले आहेत. तर अजून थोडा वेळ इथे मी व्यवस्थित असे मळून घेतलेले आहेत. तर पहा अगदी छान मऊसूद असं हे पोह्याचं आपलं पीठ इथे बनून तयार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा जी काश्मीरी लाल तिखट असते ती घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. त्याचबरोबर पाव चमचा जिरेपूड घातला आहे. आता आपण हे सर्व मसाले पिठामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित असे मळत जाऊन व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत. पीठ जितकं छान असं मळलं जाईल तितकं ते पोहा जो आहे तो छान असा मऊसूद बनला जातो आणि पीठही आपलं छान असं तयार होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स झालेले आहेत. आता मी अगदी दोन्ही हाताने छान असं हे पीठ मळून घेते. जसं आपण चकली बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला लागत असेल तर इथे पाण्याचा वापर केला थोडासा तरीही चालेल. आता हे पीठ इथे मळून तयार आहे. आता इथे मी चकली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ पुन्हा एकदा हाताने मळून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला चकलीच्या पात्रामध्ये टाकून द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं फुल भरून इथे मी हे चकली पात्रामध्ये पोह्याचं पीठ आहे ते काढून घेतलं आहे. आता त्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर आता आपण ह्याचे छान असे कुरकुरे बनवायला घेणार आहोत. तर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिक अंथरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पहा या पद्धतीने आपल्याला हे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ह्याच्या चकल्या जरी गाळायच्या असतील तरीही तुम्ही त्या पद्धतीने गाळलात तरी चालेल. पण हे असे कुरकुरे जरा लहान मोठ्या मुलांना मधल्या वेळेला खायसाठी बरे पडतात, त्यामुळे मी याच पद्धतीने हे घालून घेते. तुम्हाला जर चकली पात्राचा वापर करायचा नसेल तर पायपिंग बॅगमध्येही तुम्ही हे पीठ घालून त्यानेही तुम्ही असे छोटे छोटे ह्याचे कुरकुरे बनवून घेतलात तरीही चालेल. तर पहा संपूर्ण घालून घेतल्यानंतर 1 दिवस फॅन गालीने कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस इथे मी हे कुरकुरे जे आहेत ते वाळवून घेतलेले आहेत. त्याला रंगही अगदी सुरेख आलेला आहे, कारण इथे मी काश्मीरी लाल तिखट जे आहे ती वापरलेली आहे, त्याच्यामुळे रंगही सुरेख आलेला आहे आणि हे अजिबात तिखट झालेले नाही. तर पहा या पद्धतीने बनवून घेतले. आता आपण ह्याच्यातील थोडे कुरकुरे जे आहेत ते तळून पाहूया. त्याच्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला हे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत. अगदी काही सेकंदामध्येच हे छान असे फुलले जातात. आता आपण थोडेसे हे असं झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तळायला मदत होईल. तर पहा अगदी काही सेकंदामध्येच हे जे कुरकुरे आहेत ते इथे तळून झालेले आहेत. आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया. याच पद्धतीने अजून थोडेसे कुरकुरे इथे मी तळून घेतले. तर इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरे आपले तयार झालेले आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवले आहेत.
अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या घरी हे असे कुरकुरे एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडतील आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय।